दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता बालाजी निवास, तानाजीनगर, चिंचवड या ठिकाणी. आणि सुनबाईंचं नाव आहे ॲडव्होकेट वेदांती भंडारी आणि सासूबाई आहेत लता भंडारी. यांना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सुनबाई, सासूबाई हाजिर हो. मैं जो कहूंगी सच कहूंगी, सच के सिवा कुछ नहीं कहूंगी. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. ऑर्डर नको. ऑर्डर घरात नाही, कोर्टात. येस मी लॉर्ड. मग आज घाला पैठणी पदरात. आज नाही, पुढच्या तारखेला. काय पुन्हा तारीख? चुप. तारीख नाही, तारीख कर. आजची पैठणी माझीच. आजच्या तारखेवर माझंच नाव. मीच पैठणीची हकदार. पैठणी ही सासूचीच. पैठणी ही सुनेचीच. अच्छा, हे सोसायटी का? नमस्कार 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 नमस्कार. अरे बापरे बापरे, धन्यवाद, थँक्यू, खूप छान आहे. नमस्कार. एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. अक्षर आहे स. सासू तशी सून, उंबरठ्याचा गुण. सासू तशी सून, उंबरठ्याचा गुण. आणि राजेंद्र कुमारचं नाव घेऊन दाखवत्यात पैठणी जिंकून. अरे वा, तुम्ही राहिलात तिथे. घ्या, कुठलाही घ्या, कुठलाही उखाणा. छोट्याशा घरकुली गेले पटकन सामावणी. विवेकचं नाव घेते मी त्यांची गृहस्वामिनी. वा वा वा, धन्यवाद, थँक्यू. आणि आता ओळख करून द्या तुम्ही. हे माझ्या सासूबाई, हे नमस्कार. सासरे, नमस्कार. हे मिस्टर, नमस्कार. हे दीर, नमस्कार. ही माझी मम्मी, आजी, ही माझी मावशी, हे माझ्या मोठ्या सासूबाई, मोठे सासरे, माझे पप्पा, नमस्कार. आजोबा माझे, नमस्कार. त्या माझ्या मामी, ही माझी आत्या, हा भाऊ. बरं बरं बरं, नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात गप्पा. नमस्कार. 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 आई, तुमचं बालपण कुठलं? पुण्यातलं. पुण्यात कुठे? नारायणपेठ. काय करायचे बाबा? बाबा म्हणजे आमचे दिवाणजी होते माझे वडील. दिवाणजी? हो, म्हणजे आता ते सीए. आताचे सीए, तेव्हाचे दिवाणजी. हो. कसा स्वभाव होता? कुणाचा? तुम्ही कोणाचं सांगताय? मी माझ्या आई वडिलांचं सांगते. मी तुमचं विचारतोय. लहानपणी कसा होता स्वभाव? लहानपणी शांतच होते. आईला कौतुक वाटायचं, शांत आहे, समजदार आहे. असं आईला कौतुक वाटायचं. हो. लग्न झालं त्या तुम्हालाही शांत वाटल्या होत्या ना सुरुवातीला? आता वर्ष बदलत जाता सगळं सिच्युएशन पण बदलत जाते ना. तुमचं बालपण कुठलं होतं? गुंडनदी. मग तुमचं कसं काय भेट कधीची काय? म्हणजे माझे काका आणि आमचे सासरे ओळख होती त्यांची. तर मग त्यांना मध्ये वाटलं की आपल्या लहान भावाच्या मुलीसाठी हा वर योग्य आहे. तुम्ही कधी बघितलं त्यांना? ते बघायला आले होते ना मला घरी. तुम्ही गेला? हो, मी हडपसरमध्ये. किती जण गेले होते? आम्ही 3 जण गेलो होतो. हातात एक दगड नेला होता. हातात एक दगड? का नेला होता दगड? ते 3 चालत नाही ना. 3 तिघाडा काम बिघाडा म्हणतात. बघितलं, दगडामुळे झालंय सगळं. मग काय, मग माझ्यामुळं नाही झालं. म्हणजे दगडाला श्रेय, माझ्यामुळं लग्न नाही नाही नाही, त्याच्यामुळं ठरलं. अहो, त्यांच्या खिशात असलेला दगड म्हणजे पुढे कालांतराने तो दगड तुमच्या पदरात पडला. आता तुमची बाजू घेतली की नाही? मगाचपासून आपलं दगड बिगड घेऊन फिरताय, काय बोलत नाही. धीर आलाय आता, कळलं का? पण तुम्ही एकमेकांशी बोललात कधी मग? नक्की, म्हणजे निश्चित झाल्यानंतर. कुठे भेटला होता बोलायला?
कॉर्पोरेशनवर प्रथम आले. मी तिकडनं हडपसरवरनं आले, हे चिंचवडवरनं आले. प्रत्येक वेळेस आम्ही कॉर्पोरेशनला भेटायचो हा आणि मग पिक्चर वगैरे. कुठला पिक्चर बघितला? पाताळ भैरवी पहिला. पाताळ काय काय रोमॅन्टिक पिक्चर आहे हा? प्रेमात म्हणजे लग्नाचं ठरल्यानंतर पहिला चित्रपट कुठला तर पाताळ भैरवी. वा, आठवतोय तुम्हाला तो? थोडाफार, इतका नाही. थोडाफार आठवतोय पण छान. आणि मग लग्न कधी झालं, काय तारीख? लग्नाची तारीख आहे 18 जानेवारी 1987. 87. विसरला तो? नाही नाही, म्हणजे विसरलो नव्हतो, आहेच मनात, पण या गडबडीत तारीखच थोडं आठवेना त्याची. आता मी आहे ना समोर, हा? मी आहे ना परत समोर. एकदा पाताळ भैरवी दाखवलं पाहिजे. दगड आठवतो पण लग्नाची तारीख नाही आठवत. नाही आठवतंय. वाढदिवस साजरा झाला केलं मग जातं. असं नको, नाही तर मग मला असं वाटलं की मी दगडच प्रिय होता. आता 25 वर्षानंतर मला असं वाटतं. नाही हो. आता जरा इकडे वळूया. तुमचं कसं काय? आमचं म्हणजे माझी ही पसंती होती, मी माझ्या घरच्यांबरोबर व्यक्त केली घरच्यांच्या समोर, आणि मग घरच्यांना पण आवडली माझी पसंत. नाही पण तुमची ही पसंत झाली कुठे? कुठे झाली अशी नाही, मग असंच म्हणजे त्यांचं पण माहेर चिंचवडचं, मी इथे चिंचवडमध्ये राहणारा जन्मापासून, मग अशीच इथे भेट झाली. आधी कुठे? इथेच म्हणजे अशी फिरता फिरता अशी भेट झाली. फिरता फिरता म्हणजे कुठे ती सांगा. अशी म्हणजे ती कॉलेजमध्ये जाताना, मी कॉलेजमध्ये जाताना सेम बस असायची, हा, तर त्यामुळे तेव्हा भेट झाली. काहीतरी गडबड आहे. सासू सासरे कसं मोकळेपणाने बोलले, इथे जरा झाकली मूठ दगडाची, आपला झाकली मूठ 1.25 लाखाची, तसं झालेलं आहे. कुठे भेटायचं? चिंचवडमध्ये. चिंचवडमध्ये. जाता येता एकमेकांना बघायचं. आणि मग कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यांनी. तुम्ही राहायला कुठे होता? म्हणजे प्रपोज असं नाहीये, म्हणजे एकंदरीत विचारलं, पसंत आम्ही एकमेकांना होतो. कसं काय? तुम्ही राहायला कुठे? माहेर कुठे? चिंचवड. कुठे? चिंचवडला. प्रॉपर चिंचवड. म्हणजे कुठे? बिल्डिंग, राहायला काय असेल ना काहीतरी? वरतीच आहे माझं माहेर. सस्पेन्स. चला, आणखीन एक सस्पेन्स उलगडला. अच्छा, तुमचं माहेर वरती, सासर खाली. आणि काय बस स्टॉपवर भेटलो वगैरे? ती खूप मोठी स्टोरी होती म्हणून मी थोडी शॉर्टकट करून सांगायची. नाही, आता आम्हाला ऐकायचीच आहे. ह्यांच्या शब्दात मी सांगतो. दोन्ही बिल्डिंगमध्ये एकत्रच होते. ह्यांना हा पसंत होता, ह्यांना पसंत होता. ह्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी तिच्या आईबाबांना सांगितलं, आम्ही होकार देऊन टाकला. चला, थोडक्यात संपलं. आता मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे तो सुनबाईंसाठी. दिवाळीत तुमच्या पायगुणाची प्रचिती सासूबाईंना कशी आली? सासऱ्यांनी पहिल्यांदा 25 वर्षात त्यांना ओवाळणी दिली 500 रुपये. 25 वर्ष दिली नव्हती ती, आता ह्या दिवाळीला पहिल्यांदा दिली त्यांनी. काय ओवाळणीच्या वेळी दगड ठेवायचा? 25 वर्ष. सगळेजण 25 वर्ष करतात सुरुवातीपासून, यांनी 25 वर्षानंतर सुरुवात केली. आता आयुष्यभर ते राहणार. वा वा. पुढचा प्रश्न सुनबाईंसाठी. मुलांकडून सासूबाईंना त्यांची कोणती हौस भागवून घ्यायची आहे? काय? थांबा, वेळ संपली. सांगा. मला पर्यटन स्थळ बघायची खूप हौस आहे. बरं. आणि यांच्या बिझनेसमुळे म्हणजे कमी वेळ मिळायचा यांना. कसला बिझनेस? माझी न्यूजपेपर एजन्सी आहे आणि चहाचा व्यापार आहे. त्यामुळे त्यांना वेळ त्यामुळे कमी मिळायचा. तर मग आता मला वाटतं की मुलांनी मला माझं आवडीचं ठिकाण सगळं फिरून आणावं. फिरायला हे बरोबर असणार की नाही? मग प्रश्नच नाही. लक्षात ठेवा. हो, म्हणजे आता मला धोंडा नाही ना नेता येणार. मी त्यांनाच नेणार. मी काही बोललेलो नाहीये. सुरुवात करून दिली. मी काही बोललो नाही, तुम्हीच बोललात आता. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या सुनबाईंचं व्यावसायिक स्वप्न कोणतं आहे? तिथं म्हणजे एक तिला अशी इच्छा आहे की आपण एक नावाजलेली चांगल्या प्रतिमेची ॲडव्होकेट व्हावं. होणार. हो ना. नक्की. शुभेच्छा तुम्हाला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमचे कोणते वागणे तुमच्या सुनेला बुचकळ्यात टाकते? मला ना म्हणजे असं राग वगैरे आला की मी एक साथ सगळ्यांवर चिडचिड करते आणि एक साथ सगळ्यांशीच आबोला धरते. त्यामुळे तिला कळत नाही की मी कुणावर चिडले आणि कुणावर आबोला धरलंय. पण असं का करता तुम्ही? मग एक साथ सगळ्यांना शिक्षा ना. पण का? पण शिक्षा ज्याची त्याला व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग पुढच्या वेळेस सगळेच शहाणासारखे वागतील. हे नाही का? होलसेलमध्ये व्यापार करतात ते. वा. पुढचा प्रश्न सासरे भावांसाठी. तुमच्या व्यवसायामुळे तुमच्या पत्नीची कोणती झोप तुम्ही उडवली आहे?
सकाळ पहाट प्रहरी जी झोप असते, साखर झोप, हीच मोडली जाते. अरे पेपरचा व्यवसाय व्यवसाय आहे, त्यामुळं पहाटे उठावंच लागतं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. हं? तुमच्या कोणत्या कंटाळ्याचा तुमच्या पत्नीला कंटाळा आलाय? शेविंग करण्याचा. मला आवडत नाही शेविंग करण्यासाठी. दर 2 दिवसांनी किंवा रोज सकाळी उठून शेविंग करायला मला आवडत नाही. तर तिला तिचा कंटाळा आलाय. बोलून बोलून थकली ती मला रोज सकाळी उठल्यावर म्हणते आज शेविंग करा, आज शेविंग करा. मी करतच नाही. कोणाला चपात्याचा कंटाळा येतो, कोणाला कसला कंटाळा येतो, हे काय बाबा वेगळं तर असायला. तसं बघितलं तर मलाही तीच सवय आहे. परंपरा आहे. आणि ह्या दोघांचा अपोजिट माझा दीर आहे. दीर हा एकदम स्वच्छ. एकदम चकाचक. दीर कुठे? बघायचं थांबा, आता हा दीर कुठे आहे? त्या दीराला आपल्याला भेटायचंच आहे. सगळा परिवार सज्ज आहे. नमस्कार. नमस्कार. कधी अॅनिव्हर्सरी तुमची? 27 डिसेंबर. 27 डिसेंबर. द्या त्यांच्याकडे. आणि सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की हा केक संपूर्ण हे दोघे मिळून खाणार आहेत आपल्या समोर बसून. हा चला, आजचा चर्चेचा विषय आहे व्यवसायातील स्पष्ट वक्तेपणा घरातील नातेसंबंधात, संसारात वापरावा का? नाही वापरावा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नको. जेव्हा हवे तेव्हा म्हणजे ज्या गोष्टीला हवा स्पष्टपणा तिथं, प्रत्येक ठिकाणी नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वापरला तर कधी कधी मन पण दुखवलं जाऊ शकतं. समोरच्याचं गैरसमज होऊ शकतात त्याच्यामुळे. आणि मन पण दुखवलं जाऊ शकतं. तुमचं काय म्हणणं आहे? असावा. का? मला स्पष्ट बोलायला आवडतं, म्हणजे नेहमी. आणि म्हणून आणावा. तुम्हाला आवडतं म्हणून आणावा. म्हणजे बाकीच्यांना नाही आवडलं तरी चालेल. काय रे देवा. तुमचं काय म्हणणं आहे? व्यावसायिक स्पष्टपणा एवढा घरात नको. म्हणजे तेच मला तेच विचार. मग तसं नको. तुमचं काय म्हणणं आहे? असावा. ह्या ठाम आहेत. म्हणजे बाहेरच्या व्यावसायिक प्रमाणे स्पष्टपणा नसावा, स्पष्टपणा असावा. पण घरातला स्पष्टपणा वेगळा असतो, बाहेरचा स्पष्टपणा हा वेगळा असतो. आता तुमच्याकडे येतो. तुमचं काय म्हणणं आहे? बाहेरचा व्यावसायिक स्पष्ट वक्तेपणा घरात नातेसंबंधांमध्ये आणावा की आणू नये? नाही, नसावा. का हो? हळुवारपणा कधी पण चांगला. चांगला. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? असावा. असावा. इकडे काय? स्पष्ट वक्तेपणा असावा. असावा. इकडे काय म्हणतात? भावना समजून असावं, म्हणजे की दुखवलं गेलं नाही पाहिजे कोणी. असं कसं काय? समोरच्याला न दुखवता स्पष्ट बोलू शकतो. असावा. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? असावं पण मर्यादित. असावा पण मर्यादित. चला, ही झाली सगळ्यांची मतं. सासूबाईंचं म्हणणं आहे की नसावा आणि सुनबाईंचं म्हणणं आहे असावा. ज्यांना नसावा वाटतं त्यांनी सासूबाई लिहायचं, ज्यांना असावा वाटतं त्यांनी सूनबाई लिहायचं. सगळ्यांची मतं या ठिकाणी आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, या घराचा न्यायाधीश कोण, सासूबाई की सूनबाई? सांगा, दाखवा. अच्छा, सासूबाई. चला, हा गुण सासूबाईंना मिळाला. कादंबरी किंवा कथा संग्रह कुणाला भेट द्याल, सासू की सूनबाईंना? सासू. अच्छा, 1 2 3 4 म्हणजे हा गुण कोणालाच नाही. मुलगा हॉरर फिल्म बघायला कुणाला घेऊन जाईल, बायकोला की सासूला? अच्छा, सुनेला घेऊन जाईल. का हो? मी सासूला घेऊन जाईल. पण सगळे म्हणतायत की तुम्ही सुनेला घेऊन जाल म्हणून. त्यांना असं वाटतंय, पण आमच्या घरात हॉरर मूवी, CID वगैरे हे सगळं मम्मीला आवडतं खूप. तुम्हाला आवडतं भूताचे पिक्चर? भूताचे नाही, सस्पेन्स आवडतो. सस्पेन्स आवडतो विषय. पण असतं भूत असतं का? जाऊ दे, विषय नको. लाईट गेली की रेखती असते कधी कधी लाईट. कुणाच्या रेसिपी बुक याची, म्हणजे या दोघींनी पुस्तक लिहिलं तर कुणाचं पुस्तक जास्त खपतं? चला, सासूबाई. तो बघितला का माणूस बदलतच नाहीये. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं या खेळावर? 1 2 3 4 5 6 7 जण म्हणतायत.
आता मात्र बदलला मुलगा आई हा बदलला. सुनबाईंच्या गटाचे गुण आहेत 4 आणि सासूबाईंच्या गटाचे गुण आहेत 5. आणि मगाशी चर्चेचा विषय होता अति तो स्पष्ट वक्तेपणा व्यवसायातला घरामध्ये सुद्धा आणावा का. आणि मग आता बघूया कुणाच्या बाजूनी कशी मतं मिळालेली आहेत. 5 आता 2 मतं महत्वाची आहेत. आधी बघूया बाबांनी कोणाच्या बाजूने मत दिलं. 13 दोघांची मतं 13 आणि आता मुलाने काय गोंधळ घातलाय ते आता कळेल. कारण मगाशी त्यांनी सांगितलं होतं की अतिस्पष्ट वक्तेपणा बाहेरचा आणावा. हो ना. पण आहे व्यावसायिक स्पष्टपणा नको. आणि त्यामुळे आईच्या बाजूने मिळतं. अभिनंदन. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली अजून. आणि ही भेटवस्तू तुमच्या गटासाठी संपूर्ण. आणि आता बघूया पैठणी कोण जिंकणार. या खेळामध्ये काडेपेटीच्या ज्या पेट्या आहेत त्या पेट्यांच्या सहाय्याने खाली एक बेस तयार करून उंच मनोरा रचायचा आहे. 25-25 काडेपेट्या दिलेल्या आहेत. नियम महत्वाचा एकच की फक्त एकाच काडेपेटीतल्या सगळ्या काड्या काढू शकता. बाकी कुठल्याही काडेपेटीतल्या काड्या काढायच्या नाहीत. सगळ्यात उंच मनोरा ज्या कोणी रचणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. सर बघताय काय 7 आणि 5 निकाल आपल्या समोर आहेत. आणि त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेले आहेत सुनबाई. ही भेटवस्तू तुमच्यासाठी झी मराठी. बाबा ही भेटवस्तू तुम्हाला धन्यवाद. आणि आजच्या या भागामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. आता पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.